या ठिकाणी जर या विकेटचा विचार केला तर ही लेदर विकेट आहे. मात्र या लेदर विकेटवरती टेनिस क्रिकेटचा आपण थरार पाहतोय आणि अंतिम सामना आता दुधाई ज्या रोशनीमध्ये जे आपण पाहतोय डेली प्रॅक्टिस करतो त्या प्रॅक्टिसमध्ये आता फायनल सामना आपल्याला खेळवायचा आहे. मात्र विकेटचा जर विचार केला तर विकेटवरती कुठल्याही प्रकारची दरार नाही आहे, कुठल्याही प्रकारचा क्रॅक नाही आहे, सुंदर अशी विकेट आहे, रॉकिंग विकेट आहे. काय म्हणाल विकेटबद्दल? हे जबरदस्त. आज जर विचार केला ना विकेटचं, पण डेमध्ये जेव्हा खेळतो ना तेव्हा हार्ड विकेट पाहायला मिळतं. पण आता आपण जर विचार केला तर दव पडल्यानंतर थोडीशी विकेट स्लो होईल आणि त्यानंतर तो टायमिंग जो आहे जो डेमध्ये खेळतात तो इथे सापडणार नाही आणि तो सौर सापडायला लागेल इथे. नक्कीच जरासा मी म्हणेन मौशर ज्याला म्हटलं जातं त्याचा ड्यू फॅक्टर ज्याला म्हटलं जातं तो ड्यू फॅक्टरचा कुठेतरी परिणाम आता थोडासा भोगायला लागेल. मात्र अद्याप जर विचार केला तर ड्यूचा एवढा काही परिणाम दिसत नाही आहे. जसं जसा वेळ निघत जाईल तसा तसा चेंडू थोडासा वला होईल, थोडासा बॅटवरती चेंडू यायला उशीर होईल. कारण आपल्या बॅटमॅन जे पाहतात ना चेंडू येण्याची वाट पाहत नाही आहे, त्या बॅट अगोदर फिरून जातात, चेंडू निघून जातोय, त्याचा थोडासा परिणाम भोगावा लागेल. मात्र प्रीतम यांना तर सुंदर असा प्रश्न मला विचारायचा आहे. प्रीतम सर, या विकेटचा विचार केला तर ही विकेट लेदर विकेट आहे, टेनिससाठी कितपत ही साथ देणारी विकेट आहे? बघा टर्फ विकेटमध्ये तुम्ही जर विचार केला तर या ज्या भेगा असतात याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे, कारण जसं तुमचा ड्यू पडेल ना तर बॉलला स्विंग मिळेल आणि बॉल स्लो होणार आणि त्याच्यासाठी थोडंसं विचार करावा लागेल की टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल आणि निर्णय खूप महत्त्वाचा आहे इथे. मात्र या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर विहान इलेव्हन खाडेकर संघाने जी निर्णय घेतला, फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तो त्यांना कितपत योग्य ठरणार आहे? आता बॅटिंग करत असताना त्यांनी आजच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकले तर त्यांना वाटलं असेल की त्याच पद्धतीने काहीतरी आपण करूया आणि एक रिस्क घेणं गरजेचं आहे. रिस्क घेतो इश्के असं म्हणतात. पण या विकेटचा विचार केला, आपण इथे प्रॅक्टिस करतो त्यावेळेला विकेट एक टर्फ आहे आणि टर्फचा परत सांगतो तुम्हाला डिसएडव्हान्टेज काय आहे, कारण बाहेर तुम्हाला ग्राउंडवर गवत दिसतो आणि ग्रास फॅक्टरला ड्यू जेव्हा पडतो तेव्हा बॉल इथे ओला होणार आणि ज्यावेळी तुम्ही चेसिंग कराल तेव्हा तिथे कुठेतरी हार्ड होईल असं वाटतं मला. नक्कीच नक्कीच, कारण ज्या वेळेला जो ग्रास ग्राउंड आहे, ग्रास ग्राउंडवरती जर आपण पाहतोय ना, ज्या वेळेला चेंडू जातोय, रंगात चेंडू जातोय, त्यावेळेला त्या ड्यू फॅक्टरमुळे चेंडू थोडासा वलसर पद्धतीचं होतं, गोलंदाजी करणाऱ्याला देखील प्रॉब्लेम होतोय. मात्र जो फलंदाज असतोय ना त्याला एक ॲडव्हान्टेज असतो की चेंडू स्लो पद्धतीने येणार आणि ज्या वेळेला चेंडू स्लो पद्धतीने येतोय व्यवस्थित जर चेंडू बॅटवरती आला तर षटकार चौकार सुद्धा सजगत्या. तर धन्यवाद प्रीतम सर, खूप चांगला प्रीस रिपोर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या देखील घर बसल्या ही सर्व संपूर्ण स्पर्धा आपण पाहता आणि चला या विहान खाडेकर संघ या, पण चला डिझेल कमी आपल्याकडे, या लवकर या, लाईव्ह असू दे या 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 लगेच या. असू दे ना, काय फरक पडतो, येऊ दे ना. माझा आजार आला कसं चला पहिली स्पर्धा अशी असेल, ही जी फायनलची जी मॅच आहे ती लाईट्समध्ये आपण खेळवतोय. हे सर्व गुड मॉर्निंग 40+ आदय वलभ विभाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्व गोष्टी होतात. राहू दे काही हरकत नाही आहे, खेळतात. जबरदस्त. आपण पाहिलं की या विभागामध्ये मी सांगितलं होतं की जर उजेड नसेल आणि मॅच अंधारात होणार नाही, डे मॅचेसला नाईटमध्ये कन्वर्ट करू, हीच ओळख आहे आपल्याला पूर्ण आदय वलभ विभाग प्रीमियर लीगची 2025. कारण हा विभाग आदय वलभ विभाग हा परिवार आहे आणि परिवाराची ताकद काय असते हे आता आपल्या विभागामध्ये दिसतंय. आपण सागर पाटील कडे जाऊया. सागर पाटील आपल्याबरोबर समालोचनमध्ये, त्याचबरोबर सत्यवान दादा म्हात्रे हे समालोचनच्या माध्यमातून आपल्याशी कनेक्टेड आहेत आणि आता पूर्ण स्पर्धा अवलंबून आहे शेवटची मॅच. आतापर्यंत काय घडलंय हे विसरून आता काय करायचंय याच्यावर विचार करावा लागेल आणि या मॅचमध्ये जो 100% देणार, जो कॉन्ट्रीब्युशन परफेक्ट असेल त्याचं इथे विजय मिळवण्यामध्ये यशस्वी होईल. कारण आता दव पडणार आहे त्याचा अंदाज घ्यावा लागेल. तुम्हाला बॅटिंग करत असताना काय करायचंय ह्याचा विचार करावा लागेल. फायनलचा प्रेशर असेल कारण टेंबोडे वर्सेस वलभ, शिवांश इलेव्हन टेंबोडे आणि विहान खाडेकर इलेव्हन वलभ या 2 संघांमध्ये होणारी सुरुवात. फायनलचा मुकाबला, द मेगा फायनल इज ऑन. गुड मॉर्निंग 40+ मास्टर आयोजित आदय वलभ विभाग प्रीमियर लीग 2025 मध्ये तुमचं पुन्हा एकदा मी प्रीतम पाटील सहर्ष सहर्ष
स्वागत करतोय. ओव्हर टू सागर पाटील. हॅलो, धन्यवाद सर्व क्रिकेट रसिकांना मनापासून शुभ संध्याकाळ. सर्वांचा मनापासून धन्यवाद मानतोय. रायगडचा बुलंद आवाज ही पदवी बहाल केल्यानंतर प्रामाणिकरित्या 25 वर्षे समालोचन क्षेत्राला दिली आणि त्या क्षेत्रावर अग्रेसर असून आज रायगडचा बुलंद आवाज ही पदवी बहाल झाल्यानंतर मन भरून येतं आणि तुमच्या विभागामध्ये आल्यानंतर अतिशय मन प्रसन्न होते. कारण तर भरपूर ठिकाणी जातो परंतु असे फॉर्मॅट कुठे बघायला मिळत नाही. ही खरोखरच विभागाची ताकद आहे. ते मी धन्यवाद मानतोय. आता माझं दुर्भाग्य आहे मी त्या विभागामध्ये आलो. तर या विभागामध्ये असतो तर आत्तापर्यंत जे 40+ पारगावमधून केलेला मिळत नाही ते मात्र इथे मी नक्कीच केलं असतं. 100% काय असतं, जन्म घेताना हवा कमी चालली असेल म्हणून तुमचा जन्म अर्ध्यावरच झाला, नाही तर या विभागामध्ये जन्म झाला असता. पण ती हवा चालली नाही म्हणून त्याच्यामुळे तुमचा जन्म पारगावमध्ये झाला असेल. मगाशी तुम्ही उल्लेख केलात मुख्य प्राण्यांवर प्रेम करा. मी 2 वर्ष कुठे जॉबला नव्हतो. जसं जसं मला दत्ताशेठ भेटले आणि पिस्तूल बैल भेटला, जशी मी त्या बैलाची सेवा केली आज मी सेंट्रल रेल्वेमध्ये परमनंट कामगार म्हणून काम करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सागरसाठी. त्याला सामना तरी चालू करा. तुम्ही चालू करा. बोललं तर तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात पण तुम्ही समर्थन क्षेत्राला सुधीर परदेशी यांच्या माध्यमातून ते काय बोलतात ते शब्द ऐकत गेलो आणि मग सुरुवात केली. पण पाहता पाहता असं पुढे गेलो पण मागे वळण नाही बघलं. आमच्या विभागामध्ये दिनकर बारसे असतील, मेघनाथ पाटील असतील, त्याच्यात रणजित पाटील असेल, त्यानंतर काथारा साहेब असतील नेवालीचे, यांचा आम्ही कॉमेंट्री ऐकली. त्यानंतर महादेव गडगे असतील, संदीप पाटील मुरबी असेल, झहीर पटेल ओवा असेल, या लोकांचे कॉमेंट्री ऐकून दिनेश पाटील बेलावली असतील, या लोकांकडून शिकलो आणि आता प्रयत्न करतोय, तो शिकण्याचा प्रयत्न करतोय. एक प्रांजल मत आहे की शिकूया तर टिकू. एकच एंडवरनं मॅचेस होतील, लक्षात घ्यायचं आहे. रुपेश उलवेकर आणि निवृत्ती भोईर एकाच एंडवरनं खेळायचं आहे आपल्याला. मेगा फायनल विहान खाडेकर 11 वल्लभ विपक्ष शिवांश 11 टेंबोडे. खेळपट्टीला नतमस्तक झालेत. 10-12 पालांचा स्टार्ट. आई पालेश्वरी प्रसन्न पालेबुद्रुक संघाचा उत्कृष्ट गोलंदाज रुपेश उलवेकर. मॅच ऑन आहे. अंपायरचं सिग्नल आलंय. मॅच सुरू करतोय. पहिला चेंडू या मेगा फायनलचा आदाय वल्लभ विभाग प्रीमियर लीग. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. पहिला चेंडू पडतोय मेगा फायनलचा. रुपेश उलवेकर समोर कर्णधार रुपेश उलवेकरच्या निवृत्ती भोईर. पहिला चेंडू टॅप केला टुवर्ड्स द लेग साइड. बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. सुरुवात झाली 4 धाव्यांनी आणि आता मात्र मॅचचा हिट तुम्हाला मैदानामध्ये दिसणार आहे कारण फायनल आहे आणि दोन्ही संघांनी दाखवलंय की हम भी किसी से कम नहीं. ओव्हर टू सागर पाटील. आ देखो जरा किसमें कितना है दम, जम के रखा कदम मेरे साथिया. कोण होणार विजयाचा शिल्पकार, कोण होणार रनर अप. पुढचा चेंडू ब्लॉकआउटचा मारा ब्रह्मास्त्राचा वापर सुरेखदा केलून काढला. बघूया इतके माझं धरपर पंपलिंग होतोय क्षेत्ररक्षक परंतु सुरक्षित रक्षण. प्रीतम पाटील सुधीर आगलावी बोलतात तुम्हाला. स्कोर कार्डवर स्कोर लागलाय. क्षेत्रक्षणामध्ये थोडस बदल. 5 षटकांचा सामना असेल. हो व्हेरी गुड डिलिव्हरी. आणि इथे मात्र दोघांमध्ये तालमेल चुकला आणि एकाला यावं लागेल माघारी.
शिवांश 11 टेंबोडे संघाकडून. आता मात्र स्ट्राईकला आपण पाहतो निवृत्ती भोईर, ज्याने पहिला चेंडूवर चौकार मारला होता, त्याच्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला रुपेश शुलवेकरचा. आता रुपेश शुलवेकर समोर पाहतोय आपण. निवृत्ती भोईर जो इन्फॉर्म बॅट्समन आणि इन्फॉर्म बॉलर, बेस्ट वर्सेस बेस्ट. आता मात्र काय घडलं, एज लागली आहे, मात्र बॅकअप चांगलं, ट्राय चांगलं होतं, कॅच मिळाले, बॉल ट्रॅव्हल करतो चौकारच्या डायरेक्शन मध्ये, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं, 2 मध्ये समाधान मानतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 7. चौकारानंतर बॅकअप मिळाला, मात्र प्रदीपचं चांगलं इथे आपण फिल्डिंग म्हणूया. प्रदीप भोईर असावं तिथे. कोण आहे तो, कोण आहे तो मागे? अच्छा, प्रकाश खाडेकर यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं बॅकअप. आतापर्यंत चेंडू फेकतोय, आतापर्यंत कोणत्या मोठ्या फटक्यात देत नाही. पहिला फुलटा चेंडू, त्याला मात्र आपण लेग साईडला चौकार पाहिला, त्याच्यानंतर कमबॅक आहे का? आता अचूक चेंडू, आणि आता मात्र काय घडलंय, जोरदार झेक. आता मात्र कट पकडली, काय विकेट किपिंग केली आहे. कमलाकर पाटीलचं कौतुक केलं पाहिजे. 100% देत असताना वय वर्ष 55, पण यष्टीरक्षक वय वर्ष 18 सारखं जबरदस्त आपल्याला यष्टीरक्षक पाहायला मिळालं कमलाकरच्या माध्यमातून. मात्र महत्वाची विकेट, ज्या विकेटची गरज होती ती विकेट परततीये. त्याची जागा सांभाळण्यासाठी आपण येते नितीन कोहली. डीजे मैं इधर किसी के फट्टे में टांग अड़ाने को नहीं आया. राज कमी झालं प्रेशर असं वाटतंय. मात्र नितीन कोहली आलाय, त्याच क्वालिटीचं ॲथलीट, म्हणजे एक ॲथलीट ज्याने इंडियाला रिप्रेझेंट केला तो बाहेर गेला, आणि दुसरा ॲथलीट आलं. कव्हर्स ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, नकार दिलाय, आणि एकाच धावामध्ये समाधान मानतो. नितीन कोहलीला माहिती आहे रिस्क घेणं आता योग्य नाही, कारण आपल्याला आता पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेची आहे, आणि ती पार्टनरशिप बिल्डअप होईल का. जर तरवर क्रिकेट टिकत नाही. क्रिकेट हा प्रॅक्टिकल खेळ आहे. तुमचा खेळ चलेगा, बल्ला बोलेगा, गेंद बोलेगी, तो अच्छा खेल होगा, और वो खेल ऑन फील्ड दिखाना होगा. कारण तुम्ही किती मोठे क्रिकेटर आहात, हे मैदानाच्या बाहेर बसून सांगून फायदा नाही. तुमच्या मैदानामध्ये चांगला खेळ झाला पाहिजे. एका साईडने गोलंदाजी करायची आहे, कमिटीने सांगितलेलं आहे. प्रीतम पाटील पण सांगतात, वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर जरा स्पीडअप करा, कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका. सामन्याला ते सुरुवात. दमदार खेळ पाहायला मिळेल. कोण होणार चॅम्पियन, कोण होणार रनर अप, कोण होणार उत्कृष्ट फलंदाज, कोण होणार बेस्ट किपर, आणि कोण होणार मालिकावीरचा मानकरी. ही सायकल कोण घेऊन जाणार, रवींद्र शेठ भुरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली सायकल कोण घेऊन जाणार, ब्रँडेड शूजचा मानकरी कोण होणार, आणि कोण जल्लोष करणार, कोण मात्र 365 दिवस या लीगची वाट पाहणार. हो टू प्रीतम पाटील सर. धन्यवाद. महेश भोईर आला, काय बॉल टाकलाय अचूक डीप टुवर्ड्स यॉर्कर लाईन, आणि मात्र डिफेन्सिव्ह मोडला पाठवलं नितीन कोहलीला. नितीन कोहलीला बॅटचा फेस खोलू दिला नाही, आणि हेच असतं ज्यावेळेला तुम्हाला बॅटचा फेस खोलू दिला नाही म्हणजे कंट्रोल गोलंदाजी आपल्या माध्यमातून होते. हे दाखवत असताना याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं महेशच्या माध्यमातून. महेश हा खूप 100% देणारा खेळाडू आहे. आपण नेहमी महेशला पाहिलं असेल, आम्ही यंगस्टर्स क्रिकेट खेळत असताना महेश बरोबर कित्येक मॅचेस झाल्या, त्यावेळी 100% आणि आताही 100%. बॅटिंगला आपण पाहतोय डिफेन्सिव्ह बोर्डला परत कुठल्याही पद्धतीने फुटवर्क करू देत नाहीये, बॅकफुटला ठेवतोय महेश. आता मात्र काय घडतंय, बॅटिंग लाईनअप मध्ये थोडीशी अडचण आली आहे. जसा निवृत्ती परतला आता मात्र थोडीशी अडचण आहे, कारण आपण शिवांश इलेव्हनचा विचार केलं तर शिवांश इलेव्हनचं जर बॅकबोन कोण असेल तर निवृत्ती, तो बॅक टू पॅव्हिलियन झालाय. आता मात्र मोठा फटका मारायचा होता, टायमिंग साधता आला नाही, नकार दिलाय, आणि आता मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार आला,
आणि त्यानंतर धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या 10. येस सागर सर. चेंडू मात्र आता पॅटचा भेद घेतात, कारण अंधार पडलाय, फोकस चालू आहेत, पण तो चेंडू जसा डेला दिसतो तसा मात्र प्रत्यक्ष बॅटवर कलेक्ट होत नाही. चांगलं कनेक्शन टुवर्ड्स द कव्हर आपण पाहतो, शॉट आणि बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. क्वालिटी शॉट आणि क्वालिटी ऑफ लाईन लेंथला कनेक्शन प्रॉपर चौकाराला. या 4 धावांनी धावसंख्या 14. छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण जगाची शान आहे, कारण एक असा राजा ज्याने स्त्रियांना इज्जत कशी द्यावी हे शिकवलं, एक असा राजा ज्याने मॅनेजमेंट शिकवलं. आता मात्र बॅकअप चांगलं आहे. एक असा राजा त्याने प्रत्येक व्यक्तीला जगायला शिकवलं. असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोलूया मैदानाकडे. महेश भोईर आपलं 100% देत असताना जशा पद्धतीने कव्हर्सला शॉट पाहायला मिळाला, त्यानंतर लाईन लेंथमध्ये थोडंसं चेंज केला, मेरिट चेक केली की नितीन कोहली कोणत्या फेजला खेळतोय, त्याची बॅटची स्विंग कोणत्या फेजला येतोय, आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. नितीन कोहली कनेक्शन प्रॉपर झाला नाही, पण एक सिंगल मिळेल, चोटी धाव मिळेल. मात्र काय घडलंय, जोरदार अपील, अंपायरनी फेटाळलंय अपील. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 15. ऑल टू सागर पाटील. 15 धावा धापलकार लागल्यात. स्कोअर किती होणार 5 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळेल, कारण त्या धावा येण्याची महत्वाचा दोन्ही संघांसाठी. आणि ॲडव्हान्टेज सामना. आणि प्रश्न असणार आहे, प्रथम क्रमांक आपल्या स्पर्धेमधला आहे तो मात्र 30,000 रुपये, द्वितीय क्रमांक आहे 20,000 रुपये. आणि भव्य दिव्य चमचम 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 करणारी ट्रॉफी 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 ट्रॉफीच कोण घेऊन जाणार. 30,000ची टुर्नामेंट असली तरी लाखाचं आयोजन नसतं, तसं मात्र दबेदमान आयोजन हे आदय ओळख उमेर विभागामध्ये होऊ शकतं. 100%. मी म्हटलं की या विभागामध्ये काही होऊ शकतं, कारण या विभागामध्ये करणाऱ्यांची धमक आहे, नाहीतर बोलणाऱ्यांची धमक पूर्ण ठिकाणी मिळेल. करणारे पाहिजेत आणि करून दाखवणारे पाहिजेत, हे फक्त आदयवाला विभागामध्ये होऊ शकतं. या संघटनेला महत्त्वाचं लक्षात घ्या, सुखादुखाला प्रत्येकाच्या घरी पोहोचते ही संघटना. इथे कुठल्याही पद्धतीचा द्वेष, कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ नाही. इथे फक्त आणि फक्त क्रिकेट आहे आणि क्रिकेटवरचं प्रेम आहे. आणि कोणाचं काय चाललंय हे आमच्या विभागातले लोक कधी बघत नाही. आपलं काय करायचं याच्यावर म्हटलं 100% देत असताना हा आदय वला विभागाची ओळख आहे. आणि ही युनिटी आहे, ही एकता हवी आहे, आणि या एकतेने या विभागाने मन जिंकलंय जगाचं, बरं की नाही. बोलूया मैदानाकडे. 3ऱ्या षटकाचा मानकरी ठरतोय नितीन काथारा, द हिरो ऑफ वियान खाडेकर. नितीन काथाराला तुम्ही कमी समजू नका, कारण त्याचं कॉन्ट्रीब्युशन 100%. महेश भोईर, नितीन काथारा असेल, रुपेश उलवेकर आणि त्याची बॅकअप टीम. चांगला शॉट, कव्हर्स. नितीन कोहली ही शोईंग हिज क्वालिटी. जबरदस्त कव्हर्सला हा पुन्हा एकदा चौकार ट्रॅव्हल करतोय. 4 धावांसाठी डीजे. स्कोरिंग पण करतोय आपला दोन. अप्रतिम लाईव्ह सेन्सिबल कॅमेरा लावून लाईव्ह मास्टर आपण बघतोय, जसे कार्यक्रमामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू गोल की रफ्तार से गेंद सीमा के बाहर. 6 रन.
च्या बॉलला लॉफ्ट केलं. पहिलं कव्हर्सला आपल्याला बाउंड्री पाहायला मिळाली. त्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह जो नितीन कोहलीची ओळख आहे, नितीन कोहली पुन्हा तो शॉटही ट्राय केला. म्हणजे निवृत्ती गेल्यानंतर जबाबदारी घ्यावी आणि जबाबदारी कशी पडावी याचा जिता एकटा उदाहरण नितीन कोहली आपल्याला दाखवत असताना नितीन कोहलीच्या समोर नितीन काथारा, ज्या नितीन काथाराने या हंगामामध्ये सर्वांना प्रसन्न केलं, तो नितीन काथारा बॉलिंग ट्रॅकवर आहे. धावसंख्या 25. पुढचा चेंडू अरंग कार्पेट खेळून काढलाय. सुंदर क्षेत्रक्षण, सुरेख फेकी, प्रॉपर कलेक्शन झालं नाही आणि धावा मिळतात मात्र. याच दरम्यान अलंकार भोईर 27 धावा धापलकावर. अलंकार तुमचं सहर्ष स्वागत आहे. 27 धावा धापलकावर लागलेत अजूनपर्यंत या षटकाधिकाराचे शेष. 5 षटकांचा सामना, मेगा फायनलचा सामना. विहान खाडेकर बोला विपक्ष शिवांश 11 टेंबोडे. जबरदस्त चेंडू आपण पाहिला, चूक लाईन आणि लेंथ उचलू दिला नाही. त्याला सांगितलं की तुला बॅकफुटला खेळावं लागेल, अशा पद्धतीचा चेंडू. आपण चेंडूला जेव्हा बॉल टाकतो ना बॉलर, त्यावेळी बॉलचं डायरेक्शन खूप चांगलं आहे आणि सुंदर बॅकअप म्हणता येईल आपल्या कमलाकर पाटील आणि त्याच्या मागे संदीप पाटील. आपण पाहतो टायगर जिंदा आहे. ओ पुन्हा एकदा अरंग कार्पेट, सुंदर क्षेत्रक्षण, सरळ चेंडू फुटबॉल सारखा दिसतो रुपेश उलेकरला. मला वाटतं फुटबॉल सारखा नाही, डे मध्ये नितीन कोहलीला बॉल दिसत नव्हता असं, पण नाईट जशी आली नितीन कोहली 4 झाला आणि त्याला आता बॉल मात्र फुटबॉल सारखा दिसतो असं वाटतंय. कारण हे गरजेचं आहे, कारण आपण जर विचार केलं तर निवृत्ती भोईरलाही हे गरजेचं असेल. ॲज अ कर्णधार, ॲज अ ओनर तेच होते. आता मात्र थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर झाला चेंडू, बॅकअप नाही. काय घडलंय, बाईच्या माध्यमातून आला हा चौकार. आता मात्र केली चुकी आणि चुकीला माफी नाही. बत्तीस. आता काय म्हणतात ना याच्यामध्ये, एका बायकोने नवऱ्याला विचारलं, सुनील दादा का 40 नंतर गर्लफ्रेंड ठेवली पाहिजे का? 40 नंतर गर्लफ्रेंड ठेवली पाहिजे का? सागर पाटील, एका बायकोने नवऱ्याला विचारलं. नवरा तर काय बोलतेस ग, 40 बस झाल्या बोलतं, 40च्या पुढे कशाला गरज आहे, 40 गर्लफ्रेंड खूप होतात असं त्याची बायकोने म्हण. नितीन काथारा आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात आणि नितीन काथारावर जबाबदारी, कारण बॅटिंगमध्ये तो कव्हरअप करू शकतो. वळूया मैदानाकडेच, गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहतोय मकरंद मस्कर. मकरंद मस्कर, ज्या मकरंदने प्रभावित केलं आतापर्यंत, जबरदस्त गोलंदाजी केली आहे. प्रेक्षक बघा, आता प्रेक्षकावर एवढा वेळपर्यंत थांबून राहिलेत. हा प्रेम आहे प्रेक्षकांचं. चेंडू चांगला कनेक्शन टुवर्ड्स द लेग साइड, बॉल इज ट्रॅव्हलिंग फॉर 4 रन, चौकार. आमचा राजेश कातारा दादा रे, हायकिंग मेकर रे. आमचा राजेश कातारा दादा रे, हायकिंग मेकर. 100% राजेश कातारा किंग मेकर पण आहे, किंग पण आहे आणि लायन पण आहे. त्याचबरोबर चेंडू पण त्यांच्यात पॅव्हलियन कक्षामध्ये 100%. आणि याचबरोबर आपण पाहतोय की ज्या पद्धतीने मकरनचा बॉल थोडंसं लेग साईड खेळला, त्याच्यामुळे प्लेसमेंट खूप चांगलं होतं. मी नितीन कोहलीबद्दल एक सांगेन की बरेचसे आई वडिलांना वाटतं क्रिकेट खेळून किंवा स्पोर्ट्स खेळून आपलं करिअर बनू शकत नाही. तर तुमच्या समोरची बॅटिंग करते त्या टीममध्ये 2 प्लेअर असे आहेत की ज्या प्लेयर्सने नितीन कोहलीचा आता मात्र विकेट प्राप्त केला मकरनने, आणि महेश भोईर पुन्हा ती चुकी करणार नाही. मी थोड्याच वेळात करिअर कसं घडू शकतो याच्यावर येईन. डीजे गरीबाला आधार झाला राजेश भाई, आई दिलवाला. राजेश भाई, आई दिलवाला. राजेश भाई, आई दिलवाला. हिम्मत वाला, तोड नाही त्याला, आकाश काताराचा आई बोलवाला.
जर तुम्ही विचार केला ना तर सेम स्वभाव आहे. दोघांकडे तुम्ही बसलात ना तर आपण 100 बोल बोललो की यांच्याकडून 5 बोल येतील. अशा पद्धतीने अबोल अशी व्यक्तिमत्व आपल्या विभागाला लाभलेत. रवी भागवत आणि महेंद्र पाटील वलवली. हो आल्या चेंडू भिरकावून दिलाय. रणधीर आहे का कुठल्या दिशेला चेंडू गेला माहित नाही परंतु चेंडू मात्र रणधीरने टूवर्ड्स आपण पाहिलं स्क्वेअरच्या हिशोबाने रणधीरचा हा शॉट आला. हा गेला चौकारासाठी. रणधीर एक अजून कोहिनूर हिरा खेडूपाडे संघाचा जबरदस्त प्लेसमेंट. आता मात्र मकरांनी घेतलेले आणि ती जबाबदारी टेबल संघ घेतोय. मात्र मकरन चांगलं चेंडू कनेक्शन केलंय टुवर्ड्स लेग साइड. एक धाव तर मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नकार दिलाय आणि एकाच धावामध्ये समाधान मानतो. धाव संख्या धाव फलकावर 42 41 सॉरी टेक्निकल इश्यूज 41 धाव संख्या नोट करा. 41 धाव संख्या. आतापर्यंत मकरांचा विचार केला तर मकरांने महत्वाची विकेट मिळाली. त्याच्यानंतर मात्र थोडंसं डॅमेज रणधीरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. रणधीर भोईर एक क्वालिटी क्रिकेटर. रणधीर भोईरचा विचार केला ना तर अजून एक शांत स्वभावाचा खेळाडू. जर खेडूपाड्याचा विचार केला तर एक शांत स्वभावाचा आणि संयमी खेळाडू जर कोण असेल तर तो मात्र आपण रणधीर भोईरला तो किताब देऊया. कारण रणधीर भोईरने पावसाळी क्रिकेट असो उन्हाळी क्रिकेट असो कधीही कुठली गोष्ट मागू घेत नाही, भांडत नाही. जे आपल्या वाट्याला येईल ते आपण कॉन्ट्रीब्युशन करायचं. आता काय घडलंय बॅटच्या लाईनला बॉल आला नाही मात्र चांगलं बॅकअप तिथे पाहायला मिळालं. वाईड चेंडू कारण थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू वाईड. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वर धावसंख्या 42 ओव्हर टू सागर पाटील. 42 धावा दाखल घडणार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कोण चेस करणार या धावा किती बनणार टार्गेट किती तर सेट होणार पूर्ण 5 षटकापर्यंत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. शतक्षक चेंडूवर येणार चेंडू उचलणार फेकणार एकीतर बंद दुहेरीमध्ये पाहायला मिळेल का आणि सुरक्षित 2 धावा पूर्ण. धाव संख्या 44 धावा दाखल. याचबरोबर सागर पाटील आपण विचार केला सुनील पाटील वलप यांच्या माध्यमातून पुढल्या वर्षाच्या लीगसाठी यावर्षीच त्यांनी 1 दिवस व्हेज जेवणाचं पूर्ण खर्च देणार असं म्हटलंय. म्हणजे पुढच्या वर्षाची देणगी या वर्षाला सुरुवात झाली. आता थोड्या वेळात बघा मजा की कशा देणग्या धडाधड येतील. हा विभागाची ताकद आहे. चला लेट्स मूव ऑन द मॅच. मकरन मस्कर समोर फलंदाज रवी भागवत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉफ केलाय. चेंडू हवेत बॅकअप आहे. महेश भोईर चुकी करणार नाही. 7वा झेल महेश भोईरने घेतलाय आणि महेश भोईर थांबणार नाही. महेश भोईरचा विचार केल्यानंतर त्याच्याकडे कॅच गेली की बॅट्समॅन म्हणतो आपली पारी खतम. शर्यतचे बलवटेव अध्यक्ष होते. या व्यक्तीबद्दल एकच बोलावं वाटतं. मी कधी त्या आयुष्यामध्ये त्यांना भेटलो नाही. लाईफमध्ये कधी त्यांना समोरून बघितलं नाही. पण त्या व्यक्तीने स्वतःला एवढं प्रसिद्ध केलं त्यांच्या क्वालिटीने. पूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यत नाव आलं की आपल्याला पंढरी शेठ फडके यांचं नाव येतं. आणि तो व्यक्ती एवढा मन मिलावू होता आणि त्याच्या व्हिडिओजमध्ये दिसतो की प्रत्येकाबरोबर इंटरॅक्ट करताना पैशाचं घमंड त्यांनी कधी दाखवलं नाही. आज आपल्यात नाही आहे. त्यांना आपण पूर्ण विभागाकडून आणि या लीगकडून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. बघूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. पुढचा चेंडू उडवलाय. सुरेख झेल
धन्यवाद. इथे एक जबरदस्त बक्षीस आलंय. अजित काथारा याच्यासाठी तो बक्षीस असेल. प्रत्येक धावेसाठी, प्रत्येक रनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल राजेश शेठ काथारा यांच्याकडून. म्हणजे आगळं वेगळं नाही तर जबरदस्त बक्षीस म्हणता येईल. कारण षटकारासाठी, हॅट्रिकसाठी लावू शकतो. प्रत्येक धाव्यासाठी, आता धावा मोजायला सुरुवात करा. प्रत्येक धाव्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल अजित काथारा नेवाळीसाठी. ज्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल, यमा ही माहिती पोहोचतो तुमच्यापर्यंत. चांगलं चेंडू, चांगलं कनेक्ट करण्याचा प्रयत्न रणजित पाटील तिथे. मात्र आता एक तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने राजेश काथाराने आता अजित काथाराला जे बक्षीस लावलंय, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये यमा कंपनीने सचिन तेंडुलकरला प्रत्येक धावेसाठी 1 लाख रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं. आणि तेच कुठेतरी आपल्या लोकल क्रिकेटमध्ये 40+ मध्ये प्रत्येक धावेसाठी अजित काथारा, राजेश काथारा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोटीराम आणि दुसऱ्यांदा घडतं. खरं गोष्ट लॉफ केलं पुरण महेश भोईर, चुकी करणार नाही. 8 झेल महेश भोईर. तुम्ही आता एक काम करा, तुम्ही जरा बाहेर बसा ना तर त्यात केल्यानंतर खूप महागडं पडतोय. कारण आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले दिवस आहेत. चांगले दिवस जगा, एज्युकेटेड व्हा, स्वतःच्या स्किल्स डेव्हलप करा. कारण हे वाईट दिवस ज्यांनी बघितलेत त्या व्यक्तीला कधी भेटा आणि तो तुम्हाला उदाहरण सांगेल. कारण ती माहिती आहे माईकच्या द्वारे मी नाही पाठवू शकत. पण तुम्ही मॅटर करू नका. काहीतरी असं करा की स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतः काय घडलं पाहिजे. मात्र रिस्क होती तर त्या रिस्कला अजित काथारा मुकला असता आता. कारण संदीप पाटील यांचं बॅकअप पाहायला मिळालं पण आऊट होऊ शकला नाही. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 45. शुभांश 11 टेंबोड संघाचं 45 धावफलकावर पाहतो. गोटी रामाने बॉलिंग ट्रॅक समोर फलंदाज अजितने कनेक्शन केलाय. 500 आले. त्याच्यानंतर 1000 होतील का? 1000. 500ला 1000 कन्वर्ट केलं. राजेश शेठ काथारा यांच्या बँकचा ATM आता अजित काथारा जवळ आहे. प्रत्येक रन्सला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 1000 रुपये खिशामध्ये आले. आता फक्त ATM ला स्वॅप करायचंय अँड रिमूव्ह द मनी फ्रॉम द ATM. कनेक्ट करायचा प्रयत्न. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? अजित काथारा रिस्क घेतोय. रिस्क आहे. आता मात्र अजित काथारा 1500 रुपयाचं पारितोषिक जिंकून बॅक टू पॅव्हिलियन. वाटलं असेल की कशाला केला, ही गरजेचं होतं इथे. आता होती आणि आता मात्र आपण विचार केला धावसंख्या धावफलकावर पाहतोय 48 आणि आतापर्यंत जर विचार केलं. चला विनंती आहे सर्व खेळाडूंना आपण स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका. आपण जरी हॅलोजन लावल्या असल्या तरी आपल्याला वेळेचं महत्त्व आहे. वेळेला महत्त्व द्या. रात्र झाले, प्रत्येकाला कामधंदा आहे. त्याच्यामुळं कृपया करून जास्त वेळ घेऊ नका. रुपेश शिलवेकर आपण लगेचच या मैदानाच्या बाहेर आणि शिवांश 11 आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पहा लगेच 49 धावांचं टार्गेट असेल इथे आणि 49 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी उतरेल ती म्हणजे विहान खाडेकर 11 आणि डिफेंड करण्यासाठी उतरेल शिवांश. आणि आपण पाहिलं तर आदई प्रीमियर लीग पर्व
हे वर्ष पाहिलं तर आपण 2025 पर्वामध्ये आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये अंतिम सामना हा आपण पाहत आहोत आणि अंतिम सामन्यामध्ये पाहतो आपण शिवांश 11 टेंबोडे विपक्ष विहान खाडेकर 11 वलप या दोन संघामध्ये बिग फाईट अंतिम सामना पाहतो. अतिशय सुरेख असा सामना पाहायला म्हणजे प्रेक्षकांचे मनोरंजन आणि लाईटची व्यवस्था आज इथे या व्यवस्थापन समितीने इथे स्थापन केलेली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर सुरेख असं दमदार असं आयोजन आज आदई वलप प्रीमियर लीग विभागातर्फे केले गेलेले आहे आणि त्याच्यात पाहिलं गेलं तर आज या संपूर्ण पंचक्रोशीतील गावं म्हटली तर वलप असेल, पालेबुद्रुक असेल, कोलवाडी, वलवली, टेंबोडे, आदई, नेवाली, त्याच्यानंतर खिरुकपारा असेल, त्याच्यानंतर पाहिलं तर संपूर्ण या पंचक्रोशीतील गावांचा इथे सहभाग संपन्न झालेला आहे. नक्कीच आपण लगेचच फिल्डिंग रचना करायची आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आमचे सत्यवान म्हात्रेजी चार्ज होऊन आले आहेत मला वाटतं. नक्कीच त्यांनी एक चांगल्या प्रकारचे त्यांचं आमचं पाहिलं तर समालोचन आणि म्हटलं तर सागर पाटील, प्रीतमदादा पाटील एक आमच्या विभागामध्ये मी तर म्हणेल एक नंबरचे त्यांचे समालोचन आहे. कारण त्यांना गेल्या वर्षी मी म्हटलं होतं की आपण समालोचकाची भूमिका स्वीकारा आणि ते स्वीकारलं आणि ते यशाच्या शिखराकडे आज ते वाटचाल करत आहेत. नक्कीच त्यांचा गोड आवाज, त्याच्यातील गोड आवाजाचं जीवन भाषा शैली आणि त्याच्यानंतर त्यांची बोलण्याची टेक्निक म्हणजे शब्दकोश हा भंडार त्यांच्याकडे पुरेपूर भरलेला आहे आणि त्याचं पूर्ण ज्ञान आहे आणि त्याच्यामुळे त्या आज या चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्मवर त्यांना आज सापडलेलं आहे समालोचक भूमिकेमध्ये. धन्यवाद गुरुवर्य मी म्हणेन दिनकर बारसे. कारण या व्यक्तींना म्हणजे मी लहानपणापासून कॉमेंट्री करत असताना पाहिलं, मी कधी विचार केला नव्हता. मग मागच्या वर्षी त्यांनीच मला इन्सिस्ट केलं. मी सहज म्हणून आम्ही इकडे मजा मस्ती करायचो सत्यवान म्हात्रे आणि मी. त्यानंतर सत्यवान दादा असतील किंवा जेवढे कॉमेंटेटर्स हे आपल्या विभागातील आहेत यांनी म्हटलं की नाही प्रीतम पाटील तुम्ही कॉमेंट्री करा, आम्हाला आवडतं. म्हणजे या सिनियर लोकांनी स्वतःचं माईक उचलून समोर आमच्या हातात दिलं, हे तुमचं आशीर्वाद आणि प्रेम आहे. नक्कीच असं आशीर्वाद प्रत्येकाचा असू द्या प्रत्येकाचं. तर चला लगेच आपण सेशन सजवा, जास्त वेळ घेऊ नका आणि पुढील समालोचक आमचे बिग फायटर आमचे सन्माननीय सत्यवान दादा म्हात्रे. धन्यवाद दिनकरजी. धन्यवाद सर्व आमच्या राहिलेल्या सायलेल्या उरलेल्या जे राहिले ते मावले, उडले ते कावले, जे राहिले सायलेले सर्व आमचे खेळाडू, आमचे मान्यवर आणि सर्व प्रेक्षक वर्ग. गुड मॉर्निंग 40+ आदई वलप विभाग प्रीमियर लीग 2025चा या अंतिम सामना, फायनल सामना, मेगा फायनलचा सामना, पहिला सत्र, पूर्वसत्र. ही भैरवी आपण पाहतोय, शेवटची अंतिम भैरवी जी म्हटली जाते ती भैरवी या लीगची चालू आहे आणि खऱ्या अर्थाने त्या भैरवीचा मास्टर माइंड कोण असेल तर आमचे प्रीतम सर. जबरदस्त समालोचक आपण आम्ही पाहिलं आणि सर्व समालोचक कालपासून आजपासून आमचे या विभागातील लेजंड समालोचक आमचे दिनकरजी बारसे, त्याच्यानंतर पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील आज आमच्या सकाळपासून आमच्या समेत जोडलेत. प्रीतम पाटील असतील, मी सत्यवान म्हात्रे, स्वतः अध्यक्ष आपले रुपेश उल्वेकर यांनी देखील माईक थोड्या वेळासाठी घेतला होता. थोड्या वेळासाठी अशोक उल्वेकरांनी सुद्धा माईक घेतला होता. मात्र अंतिम सामना, अंतिम पर्वणी आणि अंतिम पर्वणीमधला सेकंड ज्याला स्पेल म्हटला जातो तो सेकंड स्पेल आपल्या समोर घेऊन आलाय. जवळजवळ 30 चेंडूचा खेळ असेल आणि जिंकण्यासाठी धावा आवश्यकता आहेत त्या 49. टार्गेट एवढा छोटा आहे आणि टार्गेट एवढा मोठा पण आहे, कारण कुठलाही टार्गेट क्रिकेटमध्ये विजयाची शाश्वती देऊ शकत नाही आहे. बघूया तो टार्गेट चेस होतोय का, की तो टार्गेट डिपेंड करण्यासाठी हे शिवांश 11 टेंबोडे संघाचे गोलंदाज सज्ज असतील का. मग तो टार्गेट चेस करण्यासाठी या ठिकाणी दोन्ही फलंदाज सज्ज झालेत. एकाच साईडला असेल रुपेश उल्वेकर आणि त्याला साथ देईल तो म्हणजेच महेश भोईर खारगर. नक्कीच यामध्ये एक सत्यवान म्हात्रे आणि सुभाष ठाकूर याचं कौतुक करेन मी. मागच्या वेळी नाईट मॅचेस होतं वाकडीमध्ये, तिथे कुणाल दाते म्हणून कॉमेंटेटर जे इंटरनॅशनल लेवलला कॉमेंट्री करतात आणि ज्या वेळेला IPLला कॉमेंट्री करण्यासाठी कुणाल दाते असतात, ते खूप मोठे सिनियर आहेत आणि त्यांच्यासमोर मला बसवण्यासाठी या लोकांनी फोन करून बोलवलं. म्हणजे आम्ही बाहेर होतो की तुम्ही कुणाल दाते समोर कॉमेंट्री करा, कुणाल दातेला ते आवडेल तुमची कॉमेंट्री.
आणि या दोघांनी जाणून मला त्या वाकडीच्या स्टेजवर बसवलं होतं. त्याचं पूर्ण क्रेडिट सत्यवंतदा म्हात्रे आणि सुभाष ठाकूर यांना जाईल. आणि कुणाल दातेंनी त्यावेळेला माझा उल्लेख केला होता त्यासाठी त्यांचाही मनापासून धन्यवाद. वळूया मैदानाकडे. या सुभाष शेठ ठाकूर इकडे या तुम्ही. आता शेवटची परभणी या इकडे चला सर्वांनी. तिकडे राजेशजी कातार असेल, गोवर्धन पालेकर असतील, सर्वजण असतील. शेवटचा तुमचा सोमरस करून झाले असेल दीपक शेठ शेळके या. शंकू असतील तिकडे तुमचं झालं असेल तर या सर्वांनी इकडे या. अंतिम मॅच आहे आणि अंतिम चला. हा शंकुनाथ गडगे आपण यायचं. चला मॅच चालू करा. पंच रेफरी टेंबा बबुआ. यस अनिलजी टेंबे. चला काय वेळ घेता आपण. बॉल चेकिंग चालू आहे का. यस बॉल चेकिंग करा आणि मॅच ऑन करा. मॅच ऑन झाली पाहिजे लवकर कारण सकाळपासून बरेचसे प्रेक्षक तडपडलेत. तर या संदर्भात तुम्हाला एक प्रश्न विचार मी सत्यवंतजी की बॉल चेकिंग चालू आहे पण बॉल चेकिंगचा अनुभव तुम्हाला खूप जास्त आहे असं बरेच जण म्हणतात. तर काय म्हणाल याच्याबद्दल तुम्ही. नाही अनुभव तसा काही नाही आहे. कसं असतं माहिती आहे का अनुभवाच्या पाठीमागे बरंचसं काही दडलेलं असतं. किती सुख किती दुःख आणि किती उन्हाळे पावसाळे ते बरेचसे असतात. त्याच्यामध्ये अनुभव घेतला जातोय कारण ज्यांनी वारी केली ना त्याला सर्व गोष्टी समजतात. म्हणजे ती वारी कुठली असेल तुम्ही समजून घ्या. हां कोणी पंढरीची वारी करतो, कोणी आनंदीची वारी करतो आणि कोणी दुबईची वारी करतो, तर कोणी कुठली वारी करतो समजून घ्या त्या वाऱ्या कुठल्या असतात. आता चेंडू या ठिकाणी पहिला चेंडू फेकत असताना रवी भागवत तर समोर फलंदाज होता तो म्हणजेच महेश भोईर. आणि महेश यांनी मस्त चेंडू कटवला. एक धाव. त्याला माहीत आहे प्रीतमजी एकेरी दुहेरी धावाने आपला संघ हलुवारपणे पुढे जाऊ शकतो. हलुवारपणे विजयाची दारं खोलू शकतात. आणि अशा रीतीने एकने आपलं अकाउंट खोललंय आणि धावसंख्या जी 1 वरती बाहेरली आहे. पहिली मॅच असेल जिथे महेश भोईरने पहिल्या बॉलला बाउंड्री मारली नाही कारण प्रत्येक मॅचमध्ये महेश भोईरच्या चौकार येत होता आणि हा प्रेशर दिसतोय कारण फायनलचा प्रेशर आहे. प्रेशर घेऊन खेळण्यापेक्षा आता खोलून खेळावं लागेल. जे काम आतापर्यंत बॅटिंग करायचं फर्स्ट इनिंगमध्ये ही रुपेश शुलेकरची ओळख आहे. रुपेश शुलेकर थांबणार नाही. ह्याचा तुम्ही कोणतीही गाडी फर्स्ट गिअरला चालू करू शकता पण रुपेश शुलेकर असा एक खेळाडू आहे याचा 5वा गिअरच पडलेला असतो आणि 5व्या गिअरला हा स्टार्ट करणारा खेळाडू रुपेश शुलेकर याच्या बॅटमधून येतो चौकार. डीजे घड्याळ बंद आहे मालूग. कारण माझ्या आणण्यासाठी कुठल्या कुठल्या स्ट्रॅटर्जी वापराव्या लागतात त्याच्यातली एक स्ट्रॅटर्जी आताचा चेंडू मस्त जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाला. मात्र एक धाव काही रोखू शकला नाही आहे. तर एकेरी धावला पुन्हा एकदा संघी धावसंख्या भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती कोणताही गडी बाद नसताना 4 या आकड्यावरती. 49चा टार्गेट आहे. 49 धावा या ठिकाणी चेस करायचे आहेत. त्या म्हणजेच विहान 11 वल्लभ संघाला खाडेकर विहान खाडेकर 11 वल्लभ संघ मैदानामध्ये 49चा टार्गेट घेऊन उतरला आहे. मात्र शिवांश 11 टेंबोडे संघ जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय. महेशचा चेंडू मस्त कटवला महेशने. मात्र शतरक्षक स्वतः कर्णधार निवृत्तीवरती डेंजर झोनकडे आणि फलंदाज या ठिकाणी बाद होता 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 होता. हे पालेगावातील व्हिटॅमिन झेड आहे.
या विटॅमिन झेड मध्ये एनर्जी बुस्टिंग पॉवर असतो आणि ते दाखवत असताना रुपेश उल्वेकरने 3 वेळा नशीब आजमावलं इथे. पहिलं बॅट कट गेला, त्याच्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये कॅच गेली आणि आता मात्र रनआउटची संधी पण होती. पण रुपेश उल्वेकरचा स्वतःचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो मात्र 100% दिसतो इथे आणि तो 100% कॉन्फिडन्स त्याच्या पायांवर आहे. आणि 40+ अशा रनिंग बिटवीन द विकेट्समध्ये आपण निवृत्तीलाही पाहतो, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. मात्र आउटफील्ड आता रंग दाखवायला लागलाय. जो चौकार जायला पाहिजे तो बॉल आणला, आता मात्र तेही कॅल्क्युलेशन करावं लागेल. चांगलं कनेक्शन, काही ताकद लावायची गरज नाही, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आला हा चौकार, धावसंख्या धावफलकावर 10. पहिलं षटक संपलं सुधीर. पहिल्या षटकानंतर सांघिक धावसंख्या आपण पाहतोय धावपाटलावरती 10 धावा. मात्र आजचा जो जेवण होता ना, लाजबाब जेवण. दुपारी काय मस्त मेजवानी दिली. मी खऱ्या अर्थानं ज्यांनी जेवण दिलंय ते दसच शेठ, त्यांचं तर कौतुक आहेच. मात्र ज्यांनी जेवण बनवलं आपले आचारी अशोक मकरन आणि अभिमन्यू, काय लाजबाब, जबरदस्त. आणि महेंद्र आणि मकरन आमचे, काय मस्तपैकी त्यांनी आज जेवण दिलं. म्हणजे लीगमध्ये जेवण तेच बनवतात, मात्र लाजबाब, कधीही जेवण फेल नाहीये. काय म्हणाल? आणि फक्त याच वर्षी नाही, लोणावळा असेल, महाबलेश्वर असेल, प्रत्येक ठिकाणी हीच मंडळी आपली सेवा देत असतात. यांना पैशाचा कोणताही यांची मागणी नसते, जे प्रेमाने द्याल ते घेतात. पण विभागासाठी काहीतरी आपलं देणं लागतं हे मात्र ते जाणतात. आता मात्र सुभाष ठाकूरला आपण पाहिलं असेल तर मुद्रा बदलली आहे. जर निद्रा अवस्थेत होता आता शिद्रा अवस्थेमध्ये आहे. काहीतरी करण्याचा विचार चालू आहे सुभाषचा. समीकरण बदललंय. 24 चेंडू 39 धावांची गरज आहे. नितीन कोहली बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र वेग पाहायला मिळाला आणि त्या वेगाला कनेक्ट करू शकला नाही. 1 धाव सोल्टी मिळाली. 1 धावाने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 11. आता मात्र थोडंसं गिअर चेंज करणं गरजेचं आहे. महेश भोईर आणि रुपेश उल्वेकर महत्त्वाची जोडी. नितीन कोहली आता मात्र जबाबदारी घेतोय. नितीन कोहलीला माहिती आहे की व्हॉट विल बी माय स्टँड, आणि तो स्टँड दाखवत असताना की मला या स्पेलमध्ये कशा पद्धतीने मला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. द मोटिवेशनल स्टार्ट फ्रॉम अस असं म्हटलं जातं की मोटिवेशन स्वतःकडे असणं गरजेचं आहे. तो महेश भोईरमध्ये पूर्ण भरलेलं आहे. महेश भोईर मध्ये कनेक्शन प्रॉपर आहे. महेश भोईर थांबणार नाही. बॉल ट्रॅव्हल करतोय. मात्र काय क्षेत्ररक्षणाचं इथे प्रात्यक्षिक दाखवत असताना आपण पाहतोय हेमराज म्हात्रे, जबरदस्त. आणि मात्र महेश भोईरचं मी जे कौतुक केलं ना त्याचं काय, कारण महेश भोईरकडे एक गोष्ट आहे, क्षमता. आणि ती क्षमता स्वतःला माहिती आहे. तुमच्या आतली क्षमता काय आहे ना हे तुम्हाला माहिती असेल ना, तुम्ही काही करू शकता. ते दाखवत असताना महेश भोईर आता गोलंदाजी करत असताना नितीन कोहली जो मोटिवेशनली आपण हायली इम्पॅक्ट करतो की काय. आता मात्र कनेक्शन प्रॉपर. 1 धाव मिळाली. तिथं बॅकअप मारून रणजित पाटील आहेत की काय. 1 धावामध्ये समाधान मांडतोय रणजित पाटील. अजून एक क्वालिटी क्रिकेटर. टेंबोडे गावाचा विचार केला तर सर्वात क्वालिटी क्रिकेटर जर कोणाच्या माध्यमातून पाहिलं असेल तर रणजित पाटील यांच्या माध्यमातून. रणजित पाटील कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय आणि तोच रणजित पाटील संयमी आणि वेल मॅनेज कसं करायचं आज ॲडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं तर पिल्लेस कॉलेजमध्ये रणजित पाटील यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनचं नाव घेतलं जातं आणि चांगलं कार्य आपल्या एका विभागातील व्यक्तीचं. नितीन कोहलीच्या बॉलला लॉफ केलाय. बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. नॅचरल गेम खेळत असताना रुपेश उल्वेकर थांबणार नाही. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 20. आतापर्यंत नितीन कोहलीचे शेवटचं
2 चेंडू बाकी आहेत आणि 20 धावा आतापर्यंत आल्या, म्हणजे 10 चेंडूंमध्ये 200च्या स्ट्राईक रेटमध्ये वियान खाडेकर इलेव्हन खेळताना आपण पाहतोय. इथे थोडंसं आनंदित वातावरण आपण पाहिलं तर प्रकाश खाडेकरच्या मनामध्ये नक्की असेल. काय म्हणाल सत्यवान दादा? नक्कीच कारण प्रकाश खाडेकर म्हटले की ही माझी खऱ्या अर्थानं ज्यावेळेला टीम्स ज्यावेळेला घेतली त्यावेळेला त्यांनी सांगूनच दिलं होतं की माझी टीम थोडीशी हलकी आहे, मात्र आता हलकी टीम फायनलपर्यंत गेली आहे. आणि टीम हलकी नसतो, टीमच्या खेळाडूंचा खेळ मोठा असेल ना तो ऑटोमॅटिक टीम जड होते. नक्कीच जड होताना दिसली आपल्याला. आणि आता ही फायनलपर्यंत आणि फायनल मारेल की काय असं देखील प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. जबरदस्त पटकेबाजी पाहतोय आपण. रुपेश उल्वेकर आणि महेश बोरच्या माध्यमातून एक धाव जोडी, दुसऱ्याचा प्रयत्न बघा. दोन्ही खेळाडू आहेत ना चपल खेळाडू आहेत. तिसरी धाव घेण्यासाठी पण रुपेश सज्ज आहे. मात्र या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर बोर्डवरती धावा पाहतोय पण कोणत्याही कडे बाद नसताना व्यान खाडेकर 11 वल्लभ संघ 24 धावा, 49 धावांचा टार्गेट सेट केलाय. 49 धावा या ठिकाणी जिंकायला ठेवल्यात. त्या म्हणजेच शुभांश 11 टेंबोडे संघानं छेड माझी धावसंख्या 24 आली. सॉरी टू कट यू. येस 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 25. चला स्पीडअप करा. शेवटची मॅच अंतिम मॅच आपण फायनलची मॅच खेळतोय. शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. जबरदस्त मॅच. बुवा मी तुम्हाला थोडंसं आता बुवा म्हणून उल्लेख केल्याचं कारण आहे की संध्याकाळची वेळ आहे, लक्ष्मीची वेळ आहे. तर एक छोटंसं काही होईना तर ब्रेकमध्ये एक छोटंसं तुमच्या मुखातून एखादा एक छोटासा अभंग झाला पाहिजे. नाही अभंग वगैरे भरपूर आहेत आमच्याकडे. तिकडे क्रॅम्प पाहायला तर तोपर्यंत आपल्याकडे आहेत भरपूर. संध्याकाळचं सत्र असू द्या कधी असू द्या आपल्याकडे भरपूर वेळ आहे. पुढे स्प्रे देऊ का पाण्याची बॉटल, एक पाण्याची बॉटल द्या. तर आपल्यासाठी एक निश्चितच थोडीशी मी म्हणेन फरमाईश आली आहे ती प्रीतमची. तर ती फरमाईश देखील काका आपण पुरी करू ना. तो पाहिजे. तर फरमाईश दर्शन दे रे भगवंता. माय पित्याची सेवा पुंडलिकाची भक्ती पासी तू विड्या कुंभाराची. तिकडे आमचे संदीप पाटील बसलेत. संदीप पाटील देखील आमचे एक कवी आहेत. ऐसे दान देसी तुझ्या प्रिय संता दर्शन दे रे भगवंता. चला जास्त काही लागले असेल ना तर त्याला रेस्ट करायला घ्या खेळाडूला आणि आपण मॅच चालू करू. चला
मोठे ते सरीदार रणी केले किती ठार जवा निघाली मैदानी शिवरायाची तलवार जवा निघाली मैदानी शिवरायाची तलवार तलवार शिवबाची आई भवानीच देन तलवार शिवबाची आई भवानीच देन रक्त पेऊन वैराचा तिने भागविली तान रक्त पेऊन वैराचा तिने भागविली तान भोल्या जनतेवर होणारा भोल्या जनतेवर होणारा अत्याचार सिर केला जवा निघाली मैदानी शिवरायाची तलवार जवा निघाली मैदानी शिवरायाची तलवार छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. लव शेट झाला का तिकडचा क्लिअर ओके मॅच ऑन करा चला आता नाही इकडे लव शेट आहे ना तिकडे आवे शेट आहे चला मच्छिंद्र या पण बाहेर या नका आता टाइमपास नका या बाहेर या प्रीतम या हा मनात जायला लागेल ना जेवण चला या प्रीतम सर या पण या भाई तू दिवसभर जेवला नाच भाई तू म्हणून तुला चक्कर आली काय ना खालास तुम्ही दिवसभर ग्लुकोजची बाटली आणू भाई एक ग्लुकोजची बाटली अरे दादा सरकार याने काही दिवसभर जेवला ना यो उपाशी पोटी गेलतो यो थोडासा व्यत्यय आला होता www.व्यत्यय.com असा तो व्यत्यय आला होता प्रीतमजी www याच दरम्यानमध्ये सत्यवान दादा मात्र यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलं 2 अभंग गायलं आणि त्या मधुर आवाजासाठी राजेशजी कातारा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं. अरे जबरदस्त जबरदस्त धन्यवाद आमच्या कलेची दाद केल्याबद्दल राजेशजी कातारा आपल्या मनाच्या अंतकरणातून आम्ही सहर्ष स्वागत करतो आभार आहे आपले. आता दुसरे दोन त्याच दरम्यानमध्ये प्रकाशजी खाडेकर यांच्याकडून आपल्याला या मॅचसाठी कॉमेंट्री डिपार्टमेंटसाठी 1000 रुपये आले मॅच जिंकले तर 1000 आणखी आणि त्याच्यामध्ये दिनेश पारसे सर असतील हे सर्व कॉन्ट्रीब्युशन सर्व आहेत ते जमा आहेत माझ्याकडे काही टेन्शन घेऊ नका आणखी 1000 रुपये आणि तिकडे बाउंड्री गेली चौकार आणि या चौकारानं अद्याप धावसंख्येमध्ये भर पडली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता 17-21 समीकरण मैदानामध्ये गोलंदाज निवृत्ती भोईर गोलंदाजी सज्ज जबरदस्त गोलंदाज आपण पाहतो निवृत्ती भोईर आज काय खेळ दाखवलं निवृत्ती भोईर आणि जबरदस्त खेळ दाखवले सकाळपासून एकदम जबरदस्त खेळ निवृत्ती भोईरचा आपल्याला पाहायला मिळाला आहे त्याच पद्धतीने चेंडू काढवलाय पॉईंटच्या रिझन मधून चेंडू काढवलाय चेंडू धावणार नाही कारण आउटफील्ड पास चेंडू शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवता चेंडू पायाला घासून चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर धावा आल्या 4 चौका राजेश भाई आणि या चौकारानं सांघिक धावसंख्येमध्ये जबरदस्त भर पडली आहे प्रीतमजी. तर जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला महेश इथे बादशागिरी दाखवतोय महेश बादशाह कसा असावा एक बादशाह समोर दुसरा बादशाह बेस्ट वर्सेस बेस्ट
नृत्य होईला पुन्हा चांगला चेंडू थोडंसं लाईन आणि लेंथ मध्ये बदल घडवला. ज्या पद्धतीने स्क्वेअर कटच्या माध्यमातून 2 बाउंड्री झाल्या, प्रदीप पाटील लेवल यांचं आगमन झालंय. ज्या पद्धती बाउंड्री झाल्या त्या बाउंड्रीजने पॉझिटिव्ह मात्र केलंय इथे पॅव्हिलियन, तो म्हणजे विहान खाडेकर 11 प्रकाश खाडेकर यांचा संघ. आज प्रकाश खाडेकर यांचा उल्लेख केला पाहिजे. का माहितीये का? कारण प्रकाश खाडेकर जसं आले टीम मध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली. हा नक्कीच. चला का वेळ घेता आपण? महेश कशाला वेळ घेतात? चला पटापट खेळा मॅच, कारण सर्वांना सकाळपासून सर्वजण इथंच आहेत. आणि समीकरण बदललं. इथे 15 चेंडू आणि 15 चेंडू 17 धावांची गरज. बॉल टू बॉल मॅच रंगणार याच्यात 3 मात्र शंका नाही. मात्र समोर फलंदाजी गोड आणि चांगली होतीये. आता मात्र कनेक्शन प्रॉपर आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, 1 धाव तर मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न होईल काय? बघा रुपेश थांबणार नाही. रुपेश कालूराम उल्वेकर असं नाव आहे रुपेशचं. रुपेशचा विचार केला ना तर हा रुपेशकडे 5व्या गेअरवर कसं धावायचं याचं एक चांगलं जिता जागता उदाहरण आहे. रुपेशकडे इथे या विभागामध्ये नेतृत्व कसं करायचं ह्याचं चांगलं उदाहरण आहे. रुपेशकडे सर्व खेळाडूंना आणि सर्वांना एकत्रित कसं करायचं ह्याचं चांगलं उदाहरण आहे. आता मात्र तो उदाहरण क्रिकेटमध्ये पण दाखवतोय. ज्या पद्धतीने बॅक टू बॅक स्कोर क्रिएट करतोय त्या पद्धतीने निवृत्तीच्या बॉलला टॅप केला टुवर्ड्स द लेग साइड. प्रकाश खाडेकरला सलामी देत असताना आला हा चौकार. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. तर याच दरम्यान याच दरम्यान रायगड भूषण आमचे श्यामभाऊ चौधरी उत्कृष्ट तबलावादक यांनी देखील आमच्या अभंगाला त्यांच्या घरपर्यंत अभंग आमचा पोचला. त्यांनी आम्हाला आमच्या आवाजाला दाद दिली आणि या संपूर्ण प्रीमियर लीगला त्यांच्याकडून देखील शुभेच्छा. धन्यवाद. श्यामभाऊ चौधरी उत्कृष्ट तबलावादक आणि रायगड भूषण त्या पुरस्काराने ते सन्मानित आहेत. तर श्यामभाऊ चौधरी यांचा देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. तर आता जाऊया मॅचमध्ये. जबरदस्त पॉझिटिव्ह एनर्जी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ती रुपेश उल्बेकर आणि आपले दुसरे खेळाडू म्हणजेच महेश भोईर जबरदस्त खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. टेक्निक बरोबर रुपेशचा उल्लेख केला ना तर रुपेश आणि संदीप पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट झाल्या आणि हा नो प्लस चौकार असावा आणि नो प्लस चौकारने समीकरणला पूर्ण बदललंय, इक्वेशनला बदललंय. इक्वेशन झाले आता 12 चेंडू 13 चेंडू 7 धावांची गरज. लवबोईर हॅपी जर्नी तुला आणि तुझ्या परिवाराला पूर्ण विभागाकडून. आणि आता मात्र रुपेश मैं लढूंगा, मी खेळणार आणि का खेळणार, संघ जिंकवायचंय. आता मात्र लॉफ केलाय, टायमिंग चुकलाय, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज, नो मॅन्स लँडला बॉल पडलाय. 1 धावाने समाधान मानतोय. धावसंख्या धावफलकावर आता पाहतोय आपण 43 आणि आता धावांची गरज आहे 6. 12 चेंडू 6 धावांची गरज आहे. जबरदस्त जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. काय लाजबाब खेळ पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. तो म्हणजेच विहान खाडेकर 11 वलप संघाचा रुपेश उल्बेकर आणि त्याच्या समेत आपण पाहतोय तो म्हणजेच महेश भोईर. तर याच्यासाठी एक गाणं आता आपण मी म्हणेन एक गाणं डेडिकेट करूया आपण. खऱ्या अर्थानं राजेशजी खातर तिकडे सर्वजण इकडे. मात्र प्रीतम आपण मला एखाद्याचं नाव सांगा, कारण जो गाणं आहे ना हा स्वतः मी लिहिलेलं गाणं आहे. हा थोडं संगीतबद्ध देखील आपण केले. हा स्वतः संगीतकार देखील आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. गाणं झालं पाहिजे ना. मॅच कडे बोलूया. 12 चेंडू 12 चेंडू समीकरण 6 धावांची गरज आहे. एक मिनिट फक्त. ओके. की या सर्व मॅचला ज्या टी शर्ट दिल्यात रुपेश उल्वेकर आणि संदीप पाटील, कारण सर्वांची नावांचा पुकार झालं, यांचं नाव राहिलं होतं. संदीप पाटील यांनी 4 संघांसाठी टी शर्ट दिल्या, जे उपाध्यक्ष त्या विभागाचे, आणि अध्यक्ष रुपेश उल्वेकर यांनी 4 संघांसाठी टी शर्ट दिलाय, त्याचाही उल्लेख झाला पाहिजे. एकदा या दोघांसाठी जोरदार टाळ्या. सर्व जवळजवळ 100 खेळाडूंना टी शर्ट पुरस्कृत केलेत. उपाध्यक्ष आणि अध्यक्ष यांच्या माध्यमातून दोन्ही या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा मनाच्या अंतकरणातून आपण सहर्ष स्वागत आणि आभार आम्ही व्यक्त करतोय.
त्याचबरोबर प्रदीप बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न रिव्हर्स कनेक्शन झालाय बॉल ट्रॅव्हल करतोय चौकाराच्या डायरेक्शन मध्ये निवृत्ती 100% देत असताना तिथे एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय आणि काय होतं माहितीये का लग्नामध्ये आई वडील खर्च करतात 50 लाख रुपये आणि एखादा वराडी येतो तिथे आणि म्हणतो की दाल बरोबर झाली नाही जेवण चांगलं नव्हतं पण ज्या वडिलांनी त्या आई वडिलांनी ते पूर्ण लग्न समारंभ जे पैसे भरून केलेलं असतं त्याच्यामध्ये त्यांची आनंद असतं त्याच्यामध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर या विभागामध्ये हे पूर्ण लग्न या 2 जोडप्यांनी केलंय तो म्हणजे संदीप पाटील आणि रुपेश उल्वेकर नक्कीच मी सातत्याने ज्यावेळेला भजनामध्ये जात असतो त्यावेळेला सांगत असतो आई ज्यावेळेला मुलाला कडीवरती घेतो ना त्याचं आई जे बघते ना ते मुलाला बघावं त्यासाठी आई मुलाला कडेवरती घेत असतो मात्र बाप त्याच्या पुढचं सोचत असतो बाप काय सोचतो बाप मुलाला खांद्यावरती घेतो जे मला बघता आलं नाहीये ते माझ्या मुलांनी दूरवरून बघावं यासाठी बाप खांद्यावर घेत असतो आणि असेच या ठिकाणी कालराम उल्वेकर यांचा छावा काय कडाडलाय चेंडू केलाय सीमारेषा बाहेर कणकणी चमचमीत चौकारासाठी आणि सामना फिनिश केलाय दोन्ही स्टाईलनं सामना जिंकलाय ही मॅच जिंकली ही फायनल जिंकली 11 खाडेकर या संघानं वेल प्लेड